मुंबईतल्या जे रुग्णालयातल्या निवासी डॉक्टरांनी आजपासून बेमुदत संपाला सुरुवात केलेली आहे। या संपामध्ये 400 डॉक्टर सहभागी झालेले आहेत। जेजेचे डीन डॉक्टर तात्याराव लहाने आणि नेत्ररोग विभाग प्रमुख डॉक्टर रागिणी पारेख यांच्याकडून अपमानास्पद वागणूक मिळते, मानसिक छळ होतो, तसंच अभ्यासक्रम शिकवला जात नाही असे आरोप या डॉक्टरांनी केलेले आहेत। म्हणून डॉक्टर तात्याराव लहाने आणि डॉक्टर रागिणी पारेख यांची तातडीनं बदली करावी आणि या प्रकरणाची IAS अधिकाऱ्याकडून चौकशी व्हावी अशी मागणी संपकरी डॉक्टर करतात। या संदर्भात संपकरी डॉक्टरांशी संवाद साधलेला आहे आपले प्रतिनिधी रामनाथ दवडे यांनी। आपल्यासोबत जे रुग्णालयातील काही डॉक्टर्स आपण त्यांच्याशी बोलत काय सांगाल, आजपासून बेमुदत संप तुम्ही करताय, काय नेमकी करणार आहे? जे अन्याय होतो आमच्या जे रुग्णालयाचे जे नेत्र विभागात जे आमचे रेसिडेंट डॉक्टर्स आहेत त्यांच्याशी जे अपमानपद बोललं जातं, त्यांना अजून जे इनजस्टिस होतो, ओव्हरवर्क, अब्युझिंग लँग्वेज त्यांच्याशी बोलली जाते, अजून जे मामागिरीचे कामं त्यांना करायला लावतात, त्याबद्दल आमचा हा संप आहे। आमची ही मागणी आहे की डॉक्टर रागिणी पारेख, अजून तात्याराव लहाने साहेब, डॉक्टर TP लहाने सर यांची बदली व्हावी। अजून एक हाय लेवल कमिटी, इन्क्वायरी कमिटी बसली पाहिजे IAS लेवल, ते पण न्यूट्रल। तुम्ही स्वतः या ठिकाणी काम करताय, काय नेमका तुमचा अनुभव आहे? शब्दच तसे आहेत त्यांच्याशी, अनडे शब्द आहेत। पद्धतीनं शिकवणी ज्या पद्धतीनं कायद्यानुसार बाहेर शिकवणी देखील केली जात नाही असाही आरोप केला जातो। त्या जी शिकवणी व्हायला पाहिजे MCIच्या रूल्स आणि रेग्युलेशन प्रमाणे त्याच्यापैकी 1% शिकवणी आम्हाला होत नाही। प्रत्येक रेसिडेंटनी जेवढ्या सर्जरी करायला पाहिजे, इनफॅक्ट 1 किंवा 2 सुद्धा देत नाही। मग आम्ही असे कसे डॉक्टर बनून बाहेर पडणार ज्यांना काहीच येत नाही, फक्त डिग्री आहे पेपरवर पण बाकी काहीच येत नाही। तुम्ही